जर तुम्ही तुमच्या मुलांना मिश्र धान्याचे खमंग असे थालीपीठ बनवून खाऊ घातले ना, तर तुम्हाला त्यांना हेल्दी असं काय द्यायचं हा प्रश्नच तुमच्या पुढे राहणार नाही. इतके छान हे थालीपीठ बनतात. तर भरपूर सारा लसूण, 2 हिरव्या मिरच्या, जास्त अशी कोथिंबीर, धने आणि जिरे यांची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ज्वारी, हरभरा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, गहू आणि इतर अवेलेबल असणारे कोणतेही धान्य वापरून आपल्याला ह्याची जी भाजणी आहे ती दळून आणायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार ज्वारीचं पीठ ऍड करायचं, चिमूटभर हळद, त्यानंतर हिरवी पेस्ट तयार केली होती तीही आपल्याला यामध्ये घालायची. 2 छोटे कांदे बारीक असे मी कट करून घेतलेले आहेत. शिवाय यामध्ये मी एक छोटी काकडी खिसून ऍड केलेली आहे. चवीनुसार मीठ ऍड करायचं. त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये ओवा आपण ऍड करायचा आहे. तर ओवा मी विसरले, तर या स्टेजला मी ओवा यामध्ये ऍड केलेला आहे. तर घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मी मळून घेतलेलं आहे. तर आपलं हे कणिक पातळ होतं, त्यामुळे पटकन आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. तर एक कॉटनचं कापड मी अशा पद्धतीने पाण्यामध्ये डीप करून ठेवलं आणि हाताने आपल्याला अशा पद्धतीने पातळ असे हे जे थालीपीठ आहेत ते थापून घ्यायचे आहेत. तर शक्यतो हे जे थालीपीठ आहेत ते पातळ असेच तुम्ही तयार करून घ्या. ते कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग असे होतील. तर आपल्याला अशा पद्धतीने लोखंडी तव्यामध्ये हे जे थालीपीठ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. शक्यतो थालीपीठ एकाच बाजूने भाजले जातात, पण आपल्याला हे जे कुरकुरीत थालीपीठ हवे असतील ना, तर दोन्ही साईडने तुम्ही छान खमंग असे हे थालीपीठ भाजून घेऊ शकता. तर कोल्हापुरामध्ये ना प्रत्येक चौकामध्ये थालीपीठ विकणाऱ्या काकू फेमस आहेत. तर त्यांचीच ही रेसिपी आहे. तर तुम्ही तुमच्या मुलांना हेल्दी असे थालीपीठ दही किंवा लोण्यासोबत नक्कीच देऊ शकता. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला चवदार असं काहीतरी खायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा.